न दिसणारा वाराही हवामानाची दिशा बदलू शकतो, तर न दिसणारा परमेश्वरही आयुष्याला दिशा देऊ शकतो. त्यामुळे मंडळी, देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून येईल अशी कोणाची पुण्याई. देव अंतरात नांदे, देव दाही दिशा कोंदे, देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी, देव शोधून या पाहे, देव सर्वभूत ठाई, देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे, देव आपणात आहे, शीर झुकून या पाहे, तुझ्या माझ्या जड देही, देव भरून या राहे, देव स्वयं जगन्नाथ, देव अगात अनंत, देव सगुण निर्गुण, देव विश्वाचे कारण, काळ येई काळ जाई, देव आहे तैसा राही. ज्यांनी तुमची धडपड पाहिली आहे, फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते. इतरांना तुम्ही फक्त नशीबवान माणूसच वाटता. नमस्कार मंडळी, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे. व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली. तर आज आहे शनिवार, आणि शनिवार म्हटलं ना, घरातली थोडी साफसफाई काढली का असं म्हणतात, घरातली दळिद्री बाहेर निघल्या जाती. त्यामुळं शनिवारी थोडीफार का होईना मी साफसफाई करत असते. आणि आता तर श्रावण महिना जवळच आलाय ना, तर श्रावण महिन्याची साफसफाई करायला मी आजपासून सुरुवात करते. तर आधी हॉल घेते करायला, त्यानंतर मग किचनचं बघते दुपारी. तर सकाळ सकाळ चला आता मी हॉल करून घेते. पहिला करायचं काय चालू, हां लाईट बंद केलं लगेच. चला, हे पा राजू पण घरी, आज शनिवारी त्याला सुट्टी असती. राजू पण घरी. म्हणला मी तुला थोडंसं साफसफाई करू लागतो हॉलची, मग मी पण जातो म्हणलं थोडं फिरायला. एक दिवस सुट्टी असते ना, तर त्याला पण थोडंसं बाहेर फिरायला जावं वाटतं. तर चला थोडं आवरून घेतो, मग तो पण जाईल. सागर चल. तर सागर पण घरीच आहे, आणि आकाशला जायचंय क्लासला. माझ्या सगळ्या ताईंनो, तुम्ही आज सगळ्याजणी मला एक खरं खरं सांगा. तुम्ही नोकरदार असू द्या किंवा गृहिणी असू द्या, तुम्हाला घरामध्ये एखाद्या दिवशी कोणी असं विचारतं का, काय ग आज खूप थकली का ग? सणासुदीचे दिवस असतात, आपल्याला सण साजरा करायचा असतो, पाहुणे रावळे येणार असतात, आणि आपल्या घराचा एकही कानाकोपरा असा नसतो की तो चमकत नसतो. आणि पाहुणे रावळे आल्यावर घराची भरभरून तारीफ करतात. घराला पाहून एकदम मन प्रसन्न झालं, काय तो नीटनेटकेपणा, काय ते व्यवस्थित घर सजवलेलं, मन खुश झालं बोलतात. आणि सणासुदीचा स्वयंपाक करून किचनवरती तो स्वयंपाक ठेवून भांडे वगैरे सगळे जिथल्या तिथं घासून बिसून किचन एकदम टकाटक पाहून पाहुणे रावळे म्हणतात, सणासुदीचा एवढा स्वयंपाक करून एवढे पदार्थ करूनही तुझं किचन एवढं टापटीप कसं ठेवतीस ग? तिचं एवढं कौतुक घराचं नेहमीच सौंदर्य वाढवत असतं. आणि एवढ्या याच्यात तिचा थकवा मात्र आवाज न करता गिळून टाकला जातो. आणि एवढं सगळं करून पण साधं तिला कोणी विचारत नाही, काय ग आज खूप थकलीस का, बस थोडंसं मी तुझ्यासाठी चहा करून आणते किंवा चहा करून आणतो. एका स्त्रीला कधीच सुट्टी नसती, मग ती नोकरदार असो किंवा गृहिणी असो. शनिवार असो, रविवार असो, सोमवार असो, कोणताही वार असो, तरी पण तिला काही सुट्टी नसते. ती ऑफिसमध्ये काम करत असली ना, तरी पण तिच्या डोक्यामध्ये असतं घरी गेल्यावर आज भाजी काय करायची, आज काय काय करायचंय. आणि ती घरी जरी असली ना किचनमध्ये, तरी किचन म्हणजे तिचं ऑफिसच असतं, संपूनही न संपणारं. तिची तक्रार फक्त मनातच असते, आणि त्याचं उत्तर तिचं हसू असतं. ती हसते कारण तिला माहितीये कौतुक आपल्या घराचं होतंय. एवढ्या सगळ्यात कष्ट मात्र तिचे होते. तिचे कष्ट, तिचा थकवा, तिचं झिजणं, तिचं आजारपण एकही शब्द न बोलता स्वीकारलेलं. तिच्या कामाचं वजन कोणालाच नसतं. तिच्या हसण्यामध्ये सगळी झीज ती लपून टाकत असते. पण खरंच मंडळी, घरामध्ये कधीतरी तिला कोणीतरी विचारावं, आज खूप थकलीस का ग? वर्षामागं वर्ष येतात जातात, सणामागे सण येतात जातात, पाहुणे पण येत जात राहतात, पण तिचा थकवा मात्र नजरेआडच राहतो. घर एकदम साफसुथरं स्वच्छ दिसलं, टापटीपणा दिसला, सगळं काम आवरलेलं दिसलं ना, घरामध्ये कोणीतरी तिला म्हणावं, थकली असशील ग बाई, आता बस थोडासा आराम कर, मी तुझ्यासाठी एक कप चहा करून आणते किंवा चहा करून आणतो. एवढे 2 शब्द ऐकूनच तिच्या चेहऱ्यावर पहा, जसं फूल उमलतं ना, तसं तिचा चेहरा एकदम खुलतो आणि ती खुश होऊन जाते. पहा, घर आपलंच आहे, आपल्याच घरासाठी आपण काम करतो, पण कोणी असं कौतुकाचे 2 शब्द बोलले नाही ना, खूप असा मूड ऑफ झाल्यासारखा होतो आणि चिडचिड होती जरा मनाची.
पण 2 शब्द जर कोणी कौतुकाचे बोललं ना, आपण सगळं विसरून जातो. तर मी काम करत होते आणि फौजी साहेब ड्युटीवरून आले. फौजी साहेब म्हणले, "बापरे! किती काम काढलंय तू हे आवरायला. एकाच दिवशी काढती आणि आजारी पडती. एवढं कशाला काढायचं?" म्हणलं, "फक्त हॉलचंच एवढं निघलंय सगळं. डीप क्लिनिंग म्हणल्यावर सगळंच काढावं लागतं." तर मला वाटलं दुपारपर्यंत सगळं आवरून काम, पण मला संध्याकाळपर्यंत गेलं ते सगळं. संध्याकाळी फौजी साहेब म्हणतात, "खूप थकली आहेस बाई, तू आता काही स्वयंपाक करू नको, फक्त खिचडी भात लावून दे." ते पण मुलांनी मला कांदा, टोमॅटो सगळं कापून दिलं. तर कोणी असं 2 शब्द कौतुकाचे बोललं किंवा समजून घेतलं ना, आपण सगळा थकवा तो विसरून जातो. काढ. टाक खाली. आता ते पडदे धुवायला काढावंच लागते. मग एवढं पॅक बसवायची गरज आहे त्यांना? एवढं पॅक बसवतेत का? निष्ठा तर काही झोका खेळतात काय त्यांना? पडदा नसल्यावर कसं मोकळं मोकळं वाटतं इथं ना? बरं वाटतंय? बरं आहे का आता बरं वाटतंय? तर हॉलमधले जे शोपीस होते ना, सगळे एक आम्ही खाली काढले, पोर्चमध्ये ठेवलेत बाहेर धुण्यासाठी. सागर म्हणला आपण फक्त झटकून घेऊ, पण म्हणलं नाही, परत परत काही निघत नाही, बरेच दिवस आपण धुवून काढू जरा. बरेच दिवस झाले ते धुतलेच नव्हते. तर बाहेर ठेवलं आम्ही पोर्चमध्ये सगळं. त्यानंतर सोफ्याचे कव्हर पण काढले, सगळी डस्टिंग करून घेतली. तुम्ही बघू शकता सगळं हॉल आम्ही मोकळा केला होता. मुलांना म्हणलं हॉलमधलं सगळं सामान आहे ना पोर्चमध्ये नेऊन ठेवा तुम्ही, मला ते धुवायचंय. तर मुलांनी तुम्ही बघू शकता कसं पांगून ठेवलंय, सगळीकडं असा पसरा करून ठेवलाय, असं व्यवस्थित नाही ठेवलं. तिथंच मला आता ते धुवायचं होतं. तर एका टपामध्ये निरम्याचं पाणी करते मी म्हणलं, त्याच्यामध्ये निरम्याच्या पाण्यात बुचकळवलं ना, दुसऱ्या 2-3 चांगल्या पाण्यामध्ये बुचकळवलं की ते छान निघतं. तर बोर चालू केला मी आणि मोठ्याल्या 2-3 टपामध्ये पाणी घेते म्हणलं, म्हणजे छान निघतात फ्लावर पॉट. ती धूळ बसलेली असती ना. आता हा टेबल बाहेरच होता पोर्चमध्ये, तो धुवून घेते म्हणलं आणि जे फ्लावर पॉट धुतलेले त्याच्यावरच ठेवते निथळायला, म्हणजे दुसरं पाणी त्याच्यावरती उडणार नाही परत. सणासुदीच्या दिवसामध्ये घराची साफसफाई केलेली खूप शुभ असतं असं म्हणतात. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी देवता प्रसन्न होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे, मान्यता आहे. स्वच्छ घरामध्ये लक्ष्मी वास करते असं म्हणतात. त्यामुळे दिवाळीसारख्या सणामध्ये सुद्धा घराची विशेष साफसफाई केली जाते. त्यानंतर नवरात्रामध्ये आणि श्रावण महिना पण खूप शुभ मानला जातो बरं का. एकादशीनंतर सणसूद चालूच होतात. खूप शुभ दिवस असतात, शुभ महिने असतात. त्यामुळं सणासुदीच्या बहाण्याने का होईना आपल्या घराची साफसफाई झाली जाते. आपल्या शास्त्रात सांगितल्याप्रमाणे शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे आणि जे सत्य आणि सुंदर दोन्ही आहे तो शिव आहे. अशा या भगवान शिवशंकरांना श्रावण महिना खूप प्रिय आहे. तर श्रावण महिन्यामध्ये खूप भक्तिभावाने भगवान शंकरांची पूजा केली जाते आणि असंही म्हणतात श्रावण महिन्यामध्ये शिव आणि शक्ती उपासनेचा शुभ योग असतो. आपल्या भारतामध्ये 5 देवांना पूर्ण ब्रह्म म्हणून ओळखलं जातं, ज्यामध्ये गणेश, शिव, शक्ती, विष्णू आणि सूर्य यांची गणना केली जाते. शिवशंकर या नामजपाने विवेकाची तर शुद्धी होतेच, पण ज्ञानाने माणसाला मुक्तीही मिळते बरं का. देवादिदेव भोलेनाथ हे या पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या भूचर, जलचर आणि नभाचर या सर्व प्रकारच्या जीवांचे दैवत आहे. खरं तर असं म्हणतात विविधतेतील एकतेचं शंख हे भारतीय प्रतिष्ठेचं प्रतीक आहे आणि शिवशंकर हे त्याचे अवतार आहेत. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा श्रावण महिना समन्वयाचा आदर्श ठेवणारा महिना आहे असं म्हणतात. नियम, निष्ठा, त्याग, व्रत आणि धार्मिकता यांचे थेट रूप श्रावण महिन्यात सर्वत्र पाहायला मिळतं. त्यामुळे हा महिना खूप पवित्र मानला जातो. म्हणलं चला श्रावण महिना लागायच्या आधी आपल्या घराची पण साफसफाई करून घ्यावी. तर हे फ्लावर पॉट मधले जे फुलं धुते ना मी, हे कापडाचे आहेत, पण त्याच्यावर पण भरपूर धूळ बसलेली होती ना, तर निरम्याच्या पाण्यामध्ये मस्त त्यांना असं चोळून घेते मी, लगेच निघतात खळकन ते. तर आता 2-3 पाण्यामध्ये त्यांना धुवून मी सुकायला ठेवलेत आणि हे शिवाजी महाराजांची मोठी फ्रेम आहे ना, त्याच्यावरती मी ही माळ ठेवत असते, लावत असते. तर ती माळ पण अशी मेंचट झाल्यासारखी झाली होती धूळ वगैरे बसून. तर निरम्याच्या पाण्यामध्ये चोळी ना ती एकदम चकाचक निघली. तर रोज एक रूम काढणार आहे मी असं आवरायला, एक दिवसाआड रोज, असं जसा वेळ मिळेल तसं. कारण एकदम जर आपण घर आवरायला काढलं ना खूप थकल्यासारखं होतं.
त्यामुळं म्हणलं एक एक रूम काढला ना जास्त लोड पण येणार नाही आणि सगळं संगच काढलं ना व्यवस्थित डीप क्लिनिंग पण होत नाही बरं का. त्यामुळं एकच रूम घेतला की मग त्याची पूर्ण डीप क्लिनिंग झाल्या जाती. तर घरातल्या पाय पुसण्यासहित मी सगळं काढलं होतं आज. पाय पुसण्या, पडदे, सोफ्याचे कवर, त्यानंतर ते ग्रीन मॅट टाकलेले आहेत ना हॉलमध्ये खिडक्यांच्या सगळीकडे इकडं-तिकडं ते काढले. त्यानंतर फ्लॉवर पॉट, शोपीस वगैरे सगळं काढलं होतं मी आवरायला. पूर्ण म्हणजे हॉलचा कानाना कोपरा आवरायला काढला होता. ते आलाय परत. हा का? लय उशीर झाला. सगळं धुतलं, सगळं काहीच नाही ठेवलं हॉल मधलं. मग आता श्रावण महिन्याची डीप क्लिनिंग करायची म्हणलं सगळंच काढायचं. थोडं थोडं काय ते उगाच कस तरी वाटतं लय. पडदे बिडदे सगळं काढले. सणासुदीच्या बाहेर घर बाहेर निघत आवरायला. राजू गेला गावाला कुठं फिरायला गेला आणि आकाश गेला क्लासला. सागर आहे अख्खा हॉल खाली केलाय. तर हे पा सगळं मी आवरत होते, पोर्च मध्ये कपडे वगैरे धुत होते. तर बकऱ्या चरायला आल्या होत्या. मला असं दारामध्ये बकऱ्या जनावर चरायला आले ना इतकं भारी वाटतं ना. आपलं गाव सोडून एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये एवढ्या निवांत जागेवर राहणं म्हणजे स्वर्गापेक्षा काही कमी नाहीये. खूप भारी वाटतं मला तर. सकाळी आम्ही नाश्ते केले होते, त्यानंतर मग काहीच नव्हतं खाल्लं. फौजी साहेब आल्यानंतर आम्ही जेवण केले आणि जेवण केल्यानंतर फौजी साहेब म्हणले 1-1.5 तासभर आराम कर बाई, नाही तर तू आजारी पडशील सगळं एवढं काम आवरून. तर मग जेवण झाल्यानंतर 1-1.5 तासभर आम्ही आराम केला. त्यानंतर मग उठून पुन्हा मी कामाला लागले. बाहेरचं सगळं आवरलेलं होतं, फक्त हॉलची फरची पुसायची राहिलेली होती. आणि जेवायच्या आधी मी साडी चेंज केली होती, कारण एवढे कपडे धुतले होते ना सगळे. पडदे, सोफ्याचे कवर वगैरे तर सगळी ओली झाले होते मी. मग साडी चेंज करूनच मग जेवण करून मी झोपले होते. फरची पुसून झाल्यानंतर सागर म्हणला मम्मी बाहेर पण लय चिखलाचे डाग पडलेले आहेत, कारण पावसाळ्यामध्ये ना चिखलाच्या गाड्या पण संध्याकाळी आतमध्ये घ्याव्या लागतात ना, त्याच्या चिखलाने ते डाग पडलेले आहेत फरचीला ना, ते निघतच नव्हते. मग सागर म्हणला आपण थोडा निरमा टाकून घासून घेऊ मम्मी, परत परत काही होणार नाही. कारण पावसाने थोडंसं उघडं दिलेलं नाही, इतक्यात पाऊसच नाही, 7-8 दिवस झाले चांगले. सागर म्हणला आपण छान धुवून काढू म्हणला फरची. तर निरमा टाकून सागर मॉबनी तर चोळतोय फरची आणि मी ब्रशने घासून काढते. गाड्यांच्या चाकाचा चिखल फरशीला लागला ना, धुवून काढल्यावर तो चिखल निघून जातो, पण ते डाग आहेत ना जरा मातीसारखे ते राहतात. असे निरमा टाकून ब्रशने घासले ना ते डाग पण निघून जातात आणि फरची एकदम चकाचक होऊन जाते मग. तर तुम्ही बघू शकता सागर मला इतकं काम करू लागतो ना, म्हणजे मला मुलीची कमी महसूस होतच नाही ताईंनो. माझे मुलं आहेत ना माझ्याबरोबरच उभं राहतात. आकाश क्लासला गेलेला आहे, नाहीतर तो पण मग असं काम करू लागतो मला. तर एवढं सगळं आवरूपर्यंत संध्याकाळ झाली होती. राजू पण आला होता, तो गावाला फिरायला गेलता जरा. त्याला शनिवारी सुट्टी असते ना, मग सकाळचं झाडांचं वगैरे थोडं आवरलं का मग त्याला म्हणत असते जा थोडंसं ये फिरून. मग तो पण थोडा गावाकडं फेरफटका मारून येतो. तर गावाकडून तो आला आणि लगेच पिशव्या भरायला बसलाय. झाडं लावायचेत ना, बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या की आम्हाला झाडं लागतेत ह्या प्रकारचे. मग मी अशा कटिंग लावून देत असते, रोपतात त्या. तर तो म्हटला मी पिशव्या भरतो तोपर्यंत. सागरने मी पोर्च धुवून काढला, तोपर्यंत राजूने पिशव्या भरल्या. त्यानंतर चहा पाणी केला आम्ही आणि बसलो थोडंसं गप्पा मारत. त्यानंतर अंधार पडायला लागला होता, दिवाबत्ती केली आणि मग फौजी साहेब म्हणले एवढी थकलेली दिवसभर काही बाकीचा स्वयंपाक काहीच नको करू, फक्त आपलं साधं खिचडी भात घालून दे म्हणले. तर सागरने मला कांदा टोमॅटो कापून दिलं. त्यानंतर मी खिचडी भात टाकला. तर कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक हे ठेचून मी परतवलं. त्याच्यामध्ये मसाले घातले आपले बेसिक.
आणि त्याच्यामध्ये आता 2 बटाटे 2 सिमला मिर्च कापून घातल्यात. जे भाज्या होत्या ना माझ्याकडे तेच टाकत असते मी. आणि भाज्या जास्त काही मी आणून ठेवत नाही फ्रीजमध्ये. जसे लागतात ना तसेच आणत असते. बाजार जवळच आहे आणि रोज सकाळचा आम्ही जिमला जातो ना, जिमवरून येता येता मी 1-2 भाज्या अशा फ्रेश घेऊन येत असते. त्यामुळं मी फ्रीजमध्ये जास्त भाजीपाला अजिबात भरून ठेवत नाही. तर मुगाची डाळ संपलेली होती, त्यामुळं मसूरची डाळ होती ना ती धुवून थोडीशी टाकली मी आता खिचडी भातामध्ये. आणि सोयाबीनमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असतं ना, तर खिचडी भातामध्ये म्हणलं थोडंसं सोयाबीन पण टाकीते असं. तर 2-3 पाण्याने धुतलं मी आणि त्यानंतर हे असं खिचडीमध्ये घालते. आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि तांदूळ धुवून त्याच्यामध्ये घालायचे. एखादी 2 शिट्ट्या घ्यायच्या. एकदम मस्त असा खिचडी भात झाला जातो. आणि कोणत्याही खिचडी भातामध्ये मुगाची डाळ घातली किंवा मसूरची डाळ घातली ना, खिचडी भाताची टेस्ट छान लागते. तर खिचडी भात घातला मी. त्यानंतर फौजी साहेब म्हणले, "आता काहीच नको करू, आराम कर तू." गुड मॉर्निंग सर्वांना. तर कालपासून मी श्रावण महिन्याची साफसफाई करायला काढले घर ना. तर हॉलची साफसफाई झाली काल. हे पहा. पण शोपीस वगैरे मी धुवून ठेवले होते ना, ते काहीच नाही लावलं. सगळं हे इथंच ठेवले. कारण काल संध्याकाळपर्यंत एवढे थकले होते ना मी. आणि मग आता घरातलं सकाळचं थोडंफार आवरलंय. तर हे सगळे शोपीस मी आता लावून देते. सागर, चल रे बाबू. चला चला चला, आपण एवढं लावून घेऊ. तर हॉलमधले सगळं काढलंय ना, हे पहा कसं सुनं सुनं वाटते. तर हॉलची अशी डीप क्लिनिंग केली मी आणि मस्त असा थोडासा सजवलाय. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईन. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.